सेलिब्रेशन माझी आई, स्वराजची आई आणि तुझी आई आणि नाही स्वराजचा मामा येणार आहे ना. तुला हे सीट गवते आज हा नाही पहिल्यापेक्षा एवढा करते का आज जास्त ममता का मोल ना कोई. नमस्कार, राधिका विजय वराडे या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर नाही का एवढं वातावरण चेंज झालेलं आहे आता सगळीकडे. नाही का तुम्हाला माहीतच आहे की नाही का पावसाचं वातावरण झालेलं आहे. कसं आहे उन्हाळ्यामध्ये पाऊस पडत आहे आता आणि शक्य तर आता उन्हाळा आहे. आता कुठं ऊन तापलेलं आहे पण 2 दिवसामध्ये आमच्यामध्ये एवढं म्हणजे वाशिममध्ये एवढा पाऊस पडलेला आहे. खूप पाऊस पडला होता आणि वातावरण पण तसं झालेलं आहे. त्यामुळं कसं आहे तब्येती वगैरेमध्ये फरक पडतो. तर आमचा डुग्गू पण आहे इकडं, आई पण आहेत. नमस्कार आई. नमस्कार. तर आज तुम्ही म्हणसाल खूप खुश दिसत आहे. तर आज नाही का माझी आई येणार आहे आणि डुग्गूचे मामा येणार आहे, आजी येणार. हो त्याला काय खाऊ राहिले तुम्ही? बघा गव्हाचे मुरमुरे घेतले आणि तुम्ही त्याला गव्हाचे मुरमुरे खाऊ घालता. दाखवलं मी दिले नाही जमणार आहे त्याला सध्या, पण याचे असतात म्हणा ते त्याला पुढच्या महिन्यामध्ये चालेल. बघा हे असतात असे गव्हाचे मुरमुरे घेतलेले. दाखवते तुम्हाला मी पुढच्या या शूटमध्ये. तर बघा मी 2 किलो घेतलेले, 2 माप म्हणतात त्याला, 2 किलोने म्हणत. तर असं आहे. आणि कसं आहे लहान बाळाला नाही का ते तेलकट नसतात, काहीच नसतात. ते नाही का याच्यामध्ये भाजलेले असतात, रेतीमध्ये आहे नाही. पण ते मिसळ घेतले ना, जमत आहे त्याला. हां तेच, तिखट आणि फिकी मिक्स घेतलेले आहे. तर त्याला काही या महिन्यामध्ये जमणार नाही, पण पुढच्या महिन्यामध्ये त्याला चालू करणार आहे मी सर्वच. पुढच्या महिन्यात चालते ना. हां आणि बऱ्याच ताईचे कमेंट पण होत्या छान की राधिका तू त्याला चालू कर काहीतरी, कारण उन्हाळ्यामध्ये नाही का खूप ऊन तापत आहे. आणि ऊन तापल्यामुळं कसं आहे आपल्याला पण पाण्याची आवश्यकता असतो उष्णतेमुळे, आणि बाळाला तर खूपच असते उष्णतेमुळे. ते दवाखान्यात दिलं ना पाण्यामध्ये, काय दिलं? हां लिक्विड दिलेलं आहे. तर ते चालू आहे सध्या त्याला. पण सिरियस म्हणजे कसं आहे 6 महिने झाल्याशिवाय नाही का डॉक्टरांनी सांगितले की 6 महिन्यापर्यंत काही देऊ नका, कारण नाही का कसं आहे बाळाच्या आतडी वगैरे कमजोर असतात. त्यामुळं नाही द्यायचं ना. तेच ना. 15 दिवस निघून जाईल, काय उशिरा. हो. तर आता नाही का आज नाही का माझी आई येणार आहे आणि माझा भाऊ पण येणार आहे आज. तर तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. पाण्या पावसाच्या लवकरच निघा मनाच होतं. हो आता निघालेत ना, पण 4 वाजलेत त्याला निघायला. त्यांना म्हटलं सकाळी निघा म्हणून. म्हणजे कसं आहे दिवसभर बोलणं होतं हे ते. मग आता मना लागणार आहे त्यांना की आज काम करा म्हणून. हां उशिरा काय जाते. हां तेच ना. त्यांना 6 वाजणार आहे इथे यायला, 6-6:30. एक दिवसाला तर आलेच पाहिजे. हो ना. मग लेकीच्या घरी तेच असतं मग. मग कुठं जायला भेटतं आईला पण. नाही ते दगदा झालं होतं एका दिवशी जाणं गेलं. त्यामुळंच मग. तर आईला म्हटलं कसं आहे आई पण कसं आहे गावातच दिलेलं आहे आईला पण मला नाही का इकडे दिलेलं आहे कारंजा साईडनी. तर आम्ही इकडं आलेलं आहे, शिफ्ट झालेलं आहे वाशिमला. तुम्हाला सर्वजण व्हिडिओ बघतात तर सर्वांना माहीतच आहे, कंटिन्यू व्हिडिओ बघणाऱ्यांना. तर असं चालू आहे आमचं. हो. आज तर वेगळंच आहे इकडं. स्वतःच व्हिडिओ घेतला चालू केला. काय तर म्हणजे माझी आई येणार आहे. तुझी आई येणार आहे ना. आणि कसं आहे डुग्गूची तब्येत पण खराब झाली होती. तर आईची खूप इच्छा होती, 1-2 दिवसापासून म्हणत होती मला की मला डुग्गूला पाव वाटत आहे, त्याला संडास वगैरे लागली होती ना. साहजिकच आहे आता पावडणारच आहे ना. सोपून गेलं. हां नातवाची भेट. आता मागच्या वेळेस केव्हा आले होते पण? मागच्या वेळेला आले होते 1-1.5 महिने. का आपण तिकडे जायला होतो तेव्हाच? आपण ते बाहेरचे जावळाच्या वेळेस जावळच्या वेळेस तेव्हापासून. त्याच्या आधी आलते. तेव्हाच म्हणजे आपण जावळ कधी काढला? हनुमान जयंतीला 2 एप्रिल. 1 महिना झाला. 1 महिना झालेला बरोबर. आता 6, आज 8 मे, 9 मे आणि उद्याला 10 मे. म्हणजे उद्या काय आहे? मदर्स डे. हो उद्याच आहे. तर आपला व्हिडिओ सर्वजण उद्यालाच पाहणार आहे. त्यामुळं की जेवढे आपले व्हिडिओ पाहतात सर्व लेडीजच पाहतात आणि घरगुती सर्व असतात. आणि तशी आपली आई पण आहे. आपल्या आईला पण आता उद्याच तर आहेच, हां म्हणून उद्या सेलिब्रेशन करायचं. मदर्स डे थोडंसं जे आहे तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हो. आई पण आपलं तसं आहे की प्रत्येक आणि आहेच कसं आहे माझी आई पण येत आहे आणि आपल्या आई पण आहे तिथं. आपण काहीतरी सेलिब्रेशन करू. माझी आई, स्वराजची आई आणि तुझी आई आणि नाही स्वराजचा मामा येणार आहे आणि स्वराज मामाची आई, सर्व असं एकत्र येणार आहे. आपण काहीतरी सेलिब्रेशन करणार. हो. आणि तुम्हाला 11 तारखेला माहितीच पडणार आहे की काय आहे, नवीन काहीतरी काय आहे पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे मी
तर राधिकाचा वाढदिवस येणार आहे 11 तारखेला. हां 11 तारखेचं. 11 तारखेला आहे माझा बर्थडे. तसं सांगितलेलं आपण मागच्या व्हिडिओमध्ये की आईचा कधी आहे, माझा कधी आहे आणि तुझं कधी येणार आहे ते सांगितलं होतं. तर तेच आहे. चला आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि थोडंसं आहेच, पाहुणे आलं तुम्हाला दिसणार आहे. वाट पाहावं लागणार फक्त थोडीशी, 1 तासासाठी. 1 तासानंतर तुम्हाला दिसणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये. आणि स्वराज पण सध्या इकडे झोपं घालणं चालू आहे. कारण माहिती आहे का, हिनं आत्ताच सांगितलं की मी स्वराजला झोपं घालते, कारण त्याची आजी जेव्हा येईल तेव्हा ते झोपून येते ती नाही. हां आई म्हणजे मला व्यवस्थित झोपून येते ना रे त्याला. म्हणजे व्यवस्थित बोलील, खेळील, उड्या मारील जरशा तेच ना. झोप झाल्याच्या नंतर. चला ओके. तर बघा आत्ताच आलेली आहे आई. आणि काय चालू आहे इकडं, तर नातवाचा लाड चालू आहे. बघा नातू किती, नातूला हे शिकवते आज. नाही पहिल्यापेक्षा एवढं करते का, आज जास्त करायला कल्ला पण किती करायला रड येत आहे. आजी सोबत झोप आली, लय उशीर झाला याले. आई यायला लय उशीर. हो ना, तेच तर म्हटलं. इकडे मामा पण आहे आणि गिफ्ट आणलेलं आहे, तुम्हाला दाखवते मी. कोणतं आणलेलं आहे दाखव. तर बघा हे थ्रेडमध्ये चालू आहे हे गिफ्ट आता खेळणं. तर त्यांना आणलेलं आहे आता. तिथे आणलं मोठ्या मामानं. खाली करून टाक. पाणी भरलं. बघा किती मस्त खेळत आहे ते. डान्स करते काय, सेन्सरवरच आहे है ना. त्याला ठेव खाली असपात असपात. बघा किती छान, किती मस्त वाटत आहे. बघा किती छान. किती आकर्षण झालेलं आहे त्याला गिफ्ट बद्दल. झालं आता काही स्थान नाही आम्हाला, बस त्याच्यासमोर ठेवून द्यायचं आणि तो ऑटोमॅटिक चालायला लागते आणि 1-2 घंटा टाइमपास सहज होते. ना रडायचं काम ना काही, आवाज द्यायचं पण काम नाही. हो सेम हा त्याच्यासारखं दिसत आहे. अरे वा, काही वेगळं येतं. अरे अरे चालण्यासाठी खूप आहे, म्हणजे लवकर रांगते यानं. आणि अभिषेक आलेला आहे. ओमचं सध्या नाही आलं, तसं कॅन्सल झालं तर ओमचं. हो ना, अर्धा 1 तास झालं ते फ्रेश वगैरे होऊन लगेच व्हिडिओ चालू केला. त्याला सेन्सर आहे का, सेन्सर आहे बघा, सेन्सर आहे त्याला. पुढे चालता येत नाही त्याला. अरे 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 हात आपटलं की जाते, हात आपटलं की आहे इकडे येते. आपण हात आहे ते जवळ हाताने सोडत. असं आहे. आणि बऱ्याच दिवसात चालू होतं यायचं अभिषेकचं आणि मामीचं. ते ओमच येणार होता. मागच्या वर्षी येणार होतं पण कॅन्सल झालं होतं. तब्येतही बरोबर नव्हती. स्वराजची भेटीला यायचं होतं. आता कसं जवळपास 4-5 दिवस झाले त्याला दवाखान्यात आणून. तसं व्यवस्थित खेळत आहे, मस्त आहे. मागच्या आठवड्यात नाही. आता कोणीच म्हणत नाही आजारी आहे म्हणून. असं खेळत असल्यावर तर. आणि ते नॉर्मल होतं म्हणा, साहजिकच आहे म्हणून. डॉक्टर एवढं काहीच नाही म्हणे, बाकीच तयारी काय चालू आहे. वाव. अरे लय लांब गेलं ना ते, त्याला दिवस जाईल ना, तिकडे जायला दिवस जाईल ना त्याला. सेन्सर 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 ते ऑटोमॅटिक लाईट आउट कर. चल करता येईल सर. आणि इकडे दोघी बाई भेट झालेली आहे. झालं ताण नाही आता याचं वागवाच. काय करते खूप दिवसांना आधी म्हटलं सकाळी जॉब करणार आहे.
हां तर आंब्याचं सीझन आहे आणि राधिका इकडं कसं काय बासुंदी करतात तेच चालू होतं विचार. संध्याकाळचं चांगलं नाही करायचं. हां चालतं सकाळी होते. त्यामुळे. तर आता हे करायचं. आणि बऱ्याच वेळा चालू होतं की बा कोण येणार मागं पुढे चालू होतं. तर शेवटी अभिषेकचा नंबर लागला. तर आईने खाऊ वगैरे आणलेलं आहे मला. ठीक आहे आल्यामुळे ओळखलं इकडं. हां हां बस तेच नाही जमला तो आता. हो खरंच किती वेगळं वाटतं लहान मुलासाठी. असं हे असं आहे मामा भाषे बघा. सुराजचे लहानी मामा. चला असं आहे आणि आता तो रमलेला आहे, झोप पण आलेला त्याला झोप घालायचं थोड्या वेळातच. बरंच आहे तसं. मग आईनं पण असं डाय वगैरे केलेली आहे. चला ओके हा व्हिडिओ पण तसा खूप मोठा होता आहे. व्हिडिओमध्ये वाटत असेल काही तर नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. ओके भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.